या ठिकाणी उपस्थित झालेत आपण सर्वांनी आपण या ठिकाणी यायचं महिला मंडळांना नम्रतेची विनंती आपण सर्वांनी आसन करून घ्यावं. रमेशदादा गोव्यावरनं आम्ही सकाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी मारवाडी या ठिकाणी आले. ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना एक वचन देतो. या वाडीत कोणीतरी फॉर्म भरलाय असं आम्हाला कळलंय, पण ते काही गावाला विचारून भरलेला नाहीये. तर गाव काही त्यांच्या पाठीशी नाहीये. बापू तुम्ही बिनधास्त काही काळजी करू नका भैया. आमच्या गावातलं तुम्हाला मतदाना दिवशी तुम्हाला लिस्ट बाहेर आल्यानंतर तुम्हाला दिसेल वाड्यातनं किती मतं त्यांना जाता येतील. तेव्हा मी तुम्हाला एकच नम्रतेची विनंती करतो की तुम्ही काही कुणी मनावरती न घेता त्यांना उभं राहायचं आहे, त्यांना लढायचं आहे, त्यांना लढू दे. आम्ही त्यांना काही विरोध केलेला नाहीये आणि तो आमच्यापर्यंत इथपर्यंत आलेला नाहीये. त्यामुळे त्याची फिकीर करून आमच्यावरती कुठेतरी नाराज होऊ नका अशी आमच्या ग्रामस्थांची सर्वांची इच्छा आहे. आपण या ठिकाणी आमच्या गावाला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि भैया साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. घातलेल्या 5 टक्के निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला माझे वरिष्ठ उपस्थित असलेले आपल्या पत्रभागाचे ज्येष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून भाऊसाहेब मार्गदर्शकांनी पत्रभागाचं नोंदणी केलं. ते आदरणीय माजी पंचायत समिती शंकरप्पा चव्हाण, दुसरे आमचे पंचायत समिती माजी सदस्य संजय भंडारेचं त्या पद्धतीने भाऊसाहेब महाराजांच्या खांद्याला खांदा तात्यांच्या बरोबर काम केले. आपल्याला आपले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून ज्यांना या परळीकरणातून उमेदवारी मिळाली ते आपल्या उरमडी जलविद्युत समितीचे अध्यक्ष आदरणीय बापू, आपल्याच गावची ज्यांना कार्यकर्ता पंचायत समितीची उमेदवारी मिळाली शोभाताई लोटेकर, सर्व गावातली पलीकडे बरीच माणसं बाबू किती वेगळे येते ती एका जागेवर गावातली सर्व प्रमुख मंडळी, सर्व माझ्या माता भगिनी, सर्व मित्र गणपतीचं मंदिर तसं पाहिलं तर भाऊ सगळ्यात पहिलं गणपतीचं मंदिर आपलं आहे. या गणपतीच्या मंदिरात आपण सर्वजण या निमित्त एकत्र आलोय. कार्यक्रम चाललाय. खरं वाघवाडी, यादववाडी, सुतारवाडी, लोहारवाडी, ब्राह्मणवाडी, त्यानंतर 7 वाड्या, ह्या वाड्यांचं आणि माझं किंवा राजकारणाचे संबंध फरक आहे असे कालचे आजचे परवाचे नाही. ज्या वेळेला पहिल्यांदा पूर्वी आमदार निधीतून आमदार पाणी पुरवठ्याला पैसे होते फक्त रस्त्यासाठी द्यायचे, परंतु या कायमस्वरूपी या गावांचा बजरंग पवारांचा पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला पांघाऱ्यावरून त्यावेळेला आमदार निधीतून 14 लाख रुपये देऊन पहिल्यांदा विकासाचं काम हे भाऊसाहेब महाराजांनी या वाड्यातून सुरू केलं होतं. आणि त्यावेळेला माहिती झालं की पांघराचं पाणी शोध काय तुम्ही लावला. त्यानंतर पांघराला पाणी सगळ्यांना माहिती झालं. मग सज्जनगडाव गेलं, मग कारीला गेलं, मग बाईंच्या तिकडे गेलं, परत बऱ्याच बनगरला गेलं. सुरुवातीला भाऊसाहेब महाराजांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं डोंगरावरून ग्राव्हिटीनं पाणी कसं आणायचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या वाड्यात. आणि वाड्यांच्या बाबतीत पूर्वीकर भाऊ परळी आणि वाड्यांचं मतदान एकत्र. आता मतदान वेगळं आहे, वाड्यांचं वेगळं आहे, परळीचं वेगळं आहे. पूर्वी मतदान विरोधात थोडीफार गेली की परळीवाल्याने म्हणायचं वाड्यामध्ये गेलं, वाड्यावाल्यामध्ये परळीचं गेलं. आता हा सूर्य हा जे आहे आता आपलं मतदान केंद्र वेगळं आहे.
आणि चुकीच्या माणसांच्या पुढे आपण मतदान एखादं देऊन आपल्या गावचं नुकसान करून घ्यायचं काम आपल्या हातनं होऊ नये एवढी या गणपती साक्षीने आपल्याला मी विनंती करतो. विकासाच्या बाबतीत म्हणलं तर आपण बघतोय सगळीकडे भावा खेळतो. तुम्ही बोलायला गेला होता की पंढरी सर कुठल्या गावात काय विकास झाला नाही असं कोण म्हणत नाही आणि कोण कामं बी सांगत नाही. त्यांना माहिती आहे गेलं 20 वर्षात आदरणीय बाबांच्या माध्यमातून सगळ्यात दुःख माफ या परिणाम बघायला मिळालं आहे. आणि आता एक समाधान आहे आपल्याला. पूर्वी आपल्याला दुसऱ्याकडनं मागून घ्यायला लागायचं, आता द्यायचं काम आपल्याकडे. नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. आता त्यांनी वाड्यांचं विकासाची जबाबदारी ही आदरणीय बाबांच्या माध्यमातून आमचे उमेदवार इथं बापू आहेत हे नक्की पार पाडतील अशी खात्री या कार्याच्या निमित्ताने देतो. संतोषने सांगितलं आमच्या काँग्रेस संतोष काळजी करू नको. महाराज मंत्री आहेत. आपलं पाईपलाईनचं काम पूर्ण झालं का? आता पाईपलाईनचं काम पूर्ण झालं की मी इथं वाड्यांचंच नाही तर संपूर्ण परळी भागातले अंतर्गत रस्ते शोभाच्या गावाचा रस्ता रस्ता केलाय त्या पद्धतीचे सगळे करणार आहे. त्यामुळे त्या 5 तारखेला आपली जबाबदारी आहे की बाबांनी विश्वास आमच्या तिघांच्यावर टाकलेला आहे. आपल्या गावचा विजयात सिंहाचा वाटा असावा. वाड्यावर भाऊसाहेब महाराजांनी प्रयत्न केले पाटील. त्यामुळे भाऊसाहेब महाराजांच्या विश्वासाला पात्र ठेवून आपल्या गावचं सर्व मतदान हे मुंबई चिन्हापूरचं बटन दाबून द्यावं. प्रत्येक गावचं मतदान आपल्याला कळणार आहे. कुठल्या गावात कमी मतदान झालं की लगेच पुण्याची म्हणणार गाव तुमच्यातली गेली. ज्या वेळेला परळीतली 4 जण गेली तर वाड्यातलं एकही मतदान जाता कामा नाही. आणि विकासाची जबाबदारी तुम्ही आमच्या तिघांच्यावर सोपवा. वाड्यांचा राहिलेला सगळा विकास हा 100% पुढच्या वर्षात आपण आता या रस्त्याचं मी काम सुरू करतोय. त्यानंतर भाऊंची मागणी आहे. भाऊ त्याला नाव देणार मी बजरंग पवार रस्ता मानखींचा जो रस्ता करायचा ना त्याला नाव देणार बजरंग पवारचा रस्ता. त्या मानखींच्या आता काय करायचं नाही. पूर्वी आपल्याला मंजुरी मागायची. भाऊ निवडणूक झाली की काम सुरू झालं. आपला शब्द आहे गणपती साक्षीने आपल्याला निवडणूक झाली आचारसंहिता संपली की या रस्त्याचं काम सुरू करणार आपण. आता पर्यटन दृष्टी सुद्धा आपण काचचं पब्लिक सगळं या रस्त्याने जावं. या गावांना परत सोन्याचे दिवस यावेत म्हणून आपण याच्यावरून येणारा कासवरून येणारा रस्ता केळवलीवरनं आपल्याकडे रस्ता येणार. त्यानंतर आपण रिंग रोड सुद्धा केला वेपोडीचा जेणेकरून इकडून आता पाटेकर रस्ता येते. तिकडून सुद्धा आपण दावली आलो रस्ता जोडतोय. पाटेकर रोड रस्ता जोडतोय जेणेकरून काचचं पब्लिक सगळे या मार्गाने खाली यावं परळी भागात यावं. आणि पूर्ण करा तुम्ही इथं चांगल्या पद्धतीचे उद्योग यावेत. मुंबईचा लोंढा थांबावा. इथं पुढे भविष्यात कुणी तुमच्या गावातलं 100% मला खात्री इथं हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग बोर्डिंग नक्की होणार आहे. आणि चांगल्या पद्धतीनं लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि सर्व काम करण्यासाठी आपण नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या पाठीची जे यापूर्वी उभं राहिला आहे त्याच पद्धतीने पुढे उभं राहावं. आपल्या गावचा कोण उमेदवार आहे भाऊ काय आम्हाला माहिती नाही आणि तुम्हाला माहित नाही. गावाला काय विचारलं नाही. ती कसले असतात उमेदवार आपल्याला माहिती आहे. त्यांचा विचार करायचा नाही. त्यांच्या गावासाठी हित काय आपण त्याला उपसरपंच केलं होतं. त्यानं गावासाठी शिवसेना सरकार असताना काय पैसे गावात आणले गावात किती विकास केला गेला त्याला विचारलं की मला काय राहते याला विचारा की गावात किती रुपये तू आणले. तुम्ही तुमचं सरकार असताना गावासाठी विकास काय केला गावात काय केलं की त्याला सुद्धा विचारायची. त्यामुळे चुकून मागून त्याला एखादं दुसरं मत गावातलं पडलं तर आपल्याला कमी पाण्यात सगळं माताबाईने विनंती आहे माझी की महाराज म्हणते आपल्या गावाला राहिल्याचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण महाराजांच्या पाठीशी उभं राहावं. भारतीय जनता पार्टी सरकार देशात आहे. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री आहेत. आपले महाराज महाराष्ट्राचे आपल्या सातारा जिल्ह्याचे मंत्री सार्वजनिक बांधकाम आणि इथं सुद्धा जिल्हा परिषद सुद्धा भारतीय जनता पार्टीची येणार आहे. पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची येणार आहे. त्यामुळे आपण या प्रवाहाच्या काळात गावाला कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे की बाबानं असं करू नको. तो त्याच्या स्वार्थासाठी उभा राहिला. तुम्ही गावाला बोलून देऊ नका. त्यामुळे आपल्या वाड्यातलं सगळं मतदान हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय वसंतराव बापू भंडारे आणि मी स्वतः राजू भोसले यांना द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.